अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम शहजादने मुंबई सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलाय. 16 जानेवारीला शहजादने बारामतीवरून येऊन सैफ अली खानच्या अपार्टमेंटमध्ये घुसून त्याच्यावर 6 वेळा चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर तो फरार झाला. मात्र 19 जानेवारी रोजी ठाण्यातून त्याला अटक करण्यात आली. शहजादने आपल्या जामीन अर्जात दावा केला आहे की त्याच्या विरोधात दाखल झालेला खटला पूर्णपणे खोटा आहे. त्याने युक्तिवाद केला आहे की FIR निराधार असून त्याच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आलेत. त्याच्या वकिलाने सांगितले की शहजाद अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करत आहे आणि जामिनावर सुटका झाल्यास तो कोणत्याही पुराव्यात छेडछाड करणार नाही असं आश्वासन त्यांनी दिले. तसेच जामीन अर्जात नमूद केले की शहजादला ताब्यात ठेवणे ही खटला सुरू होण्यापूर्वीची शिक्षा ठरू शकते. तो आधीच तपासात सहकार्य करत असल्याने त्याला सतत ताब्यात ठेवण्याची आवश्यकता नाही असा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केलाय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.